गुड मॉर्निंग फ्रेंड्स. मी प्राध्यापक श्रीकांत मुजमुले. टीचर्स एक्झाम कट्टा चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. MPSC असिस्टंट प्रोफेसर 114 आणि 115/2023 काही विषयांच्या ज्या एक्झाम डेट्स जाहीर झाल्या नव्हत्या त्या काल नोटिफिकेशन त्यांच्या संदर्भामध्ये आलेलं आहे. त्यामध्ये संगणकशास्त्र हा पेपर 27 ऑगस्टला आहे आणि तो मुंबई येथे होईल. तर इतिहास आणि रसायनशास्त्र म्हणजे हिस्ट्री आणि केमिस्ट्री हे दोन्ही पेपर 3 सप्टेंबरला होणार आहेत. वेगवेगळ्या शिफ्टमध्ये होणार आहेत आणि वेगवेगळ्या शहरामध्ये त्यांचं आयोजन केले जाणार आहे. मुंबई, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती अशा वेगवेगळ्या 5 सिटीजमध्ये यांचं आयोजन केलं जाणार आहे. कारण रसायनशास्त्र आणि इतिहास, हिस्ट्री आणि केमिस्ट्री या 2 विषयाला सगळ्यात जास्त विद्यार्थी संख्या असण्याची शक्यता आहे. कारण पाठीमागे जी आपल्याकडे आकडेवारी उपलब्ध होती विद्यार्थ्यांची, ती त्या आकडेवारीपेक्षा SC-BC आरक्षण लागू झाल्यानंतर किंवा जी मुदतवाढ देण्यात आली होती मधल्या काळामध्ये फॉर्म भरण्यासाठी MPSCकडून 114/115/2023 यांची, त्यानंतर कदाचित विद्यार्थी संख्यांची या 2 विषयामध्ये वाढ मोठ्या प्रमाणात झालेली आहे. कारण 1 किंवा 2 बाकी विषयांचे जे एक्झाम आहेत 1 किंवा 2 सेंटरला झालेले आहेत, मुंबई किंवा मुंबई-पुणे. मात्र रसायनशास्त्र म्हणजे केमिस्ट्री आणि हिस्ट्री, इतिहास या 2 विषयांच्याच एक्झाम फक्त कुठे तर महाराष्ट्रातील 5 वेगवेगळ्या सेंटरवर देण्यात आलेल्या आहेत. तयारी करण्यासाठी अजून जवळपास 1 महिना या बाकीच्या ज्या जाहिराती झालेल्या आहेत जाहीर शेवटच्या त्यांच्यासाठी आहे. कसून तयारी करा आणि वेगवेगळे विषयाचे जे एक्झाम होत आहेत त्याचं लक्षात ठेवा की नोटिफिकेशनमध्ये MPSCच्या वेबसाईटवर नोटिफिकेशनमध्ये जाहिराती वेळोवेळी आपलं काय म्हणता येईल की एक्झाम झाल्यानंतर प्रश्नपत्रिका आणि आन्सर कीज लगेच पडता आहेत. 2 दिवसामध्येच तुमची उत्तरपत्रिका, पुन्हा 5 दिवसामध्ये फायनल आन्सर कीज येऊन जात आहे. त्यामुळे तुम्हाला बऱ्यापैकी तुमचा स्कोअर समजण्यास मदत होत आहे. बऱ्याच विद्यार्थ्याची कमेंट होती की सर स्कोअर आपल्याला किती दिवसात कळतो. तर आन्सर की पाहिल्यानंतर तुम्हाला 2-4 दिवसामध्येच किंवा 4-5 दिवसामध्येच तो तुम्हाला कळून जात आहे. आणि प्रश्नपत्रिकासुद्धा तुमची नोटिफिकेशनमध्ये टाकली जात आहे. ती लगेच डाउनलोड करून घ्या, कारण 2 दिवसानंतर तिथून ती उडवली जात आहे वेबसाईटवरून. त्याच्यामुळे ती प्रश्नपत्रिका तुमच्या विषयाशी संबंधित लगेच डाउनलोड करून घ्या आणि उत्तरपत्रिकासुद्धा डाउनलोड करून घ्या. चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा. धन्यवाद.